हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी सीबीएसई या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मराठी सीबीएसई हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सीबीएसई पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत। चला मग आज आपण पाहणार आहोत एक्सपांडेड फॉर्म अँड स्टँडर्ड फॉर्म। आता नंबर्सचा एक्सपांडेड फॉर्म काय असतं आणि स्टँडर्ड फॉर्म काय असतं आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू येणं खूप गरजेचं आहे। आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, त्यामध्ये तुम्हाला प्लेस व्हॅल्यू नंबरच्या कशा काढतात ते समजेल आणि त्यानंतर एक्सपांडेड फॉर्म सुद्धा लगेच इझिली समजेल। सपोज 325 हा एक नंबर आहे। आता मला या नंबरचं एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे आणि स्टँडर्ड फॉर्म पण लिहायचं आहे। मी आधी तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म करून दाखवते आणि मग त्याचा स्टँडर्ड फॉर्म कसं लिहायचं। खरं तर हा नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे। आता आपण पहिले एक्सपांडेड फॉर्म करून बघू आणि मग त्याचा पुन्हा स्टँडर्ड फॉर्म मी तुम्हाला सांगते। आता ह्याचा एक्सपांडेड फॉर्म कसं करायचं, जसं तुम्हाला मी सांगितलेलं प्लेस व्हॅल्यू जसं आपण लिहितो की नंबरमध्ये डिजिट्स कोणत्या प्लेसला दिलेत बघा बरं। नंबरमध्ये डिजिट्स कोणत्या प्लेसला दिलेत, वन्स प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, बरोबर। तर आपण प्लेस व्हॅल्यू कशी लिहितो, 5 ची वन्स प्लेसमध्ये आहे सो 5। त्याच्यानंतर टेन्स प्लेसला जर नंबर असेल तर आपण काय करतो, टेन्स प्लेसला नंबर असेल तर आपण काय करतो, 1 0 पुट करतो, बरोबर। सो 20, 2 ची प्लेस व्हॅल्यू आली 20 आणि 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 100 प्लेसला आहे सो 300, बरोबर। ही झाली प्लेस व्हॅल्यू, जसं आपण नंबरची प्लेस व्हॅल्यू लिहितो, प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू लिहून झाली। तर या सगळ्या प्लेस व्हॅल्यूची जी काही सम आहे त्याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म, कळलं। आता मी हा नंबर कसा बनवलाय, 300 + 20 + 5 मिळून हा नंबर तयार झाला, तर त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म। मी या नंबरला एक्सपांड करून लिहिलं, एक्सपांड म्हणजे विस्तार केला, त्याला पार्ट्स मध्ये लिहिलं। सो 3 माझ्याकडे या प्लेसमध्ये आहे, 2 या प्लेसमध्ये आहे आणि 5 या प्लेसमध्ये आहे, असं त्याला मी इलॅबोरेट करून लिहिलं, कळतंय। सो याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म। तर स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा, हा जो काही एक्सपांडेड फॉर्म दिलाय त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला डिजिट्स कुठे आपण कुठल्या प्लेसमध्ये टाकलेत। सो 5 वन्स प्लेसमध्ये आहे सो 1 प्लेस, टेन्स मध्ये आहे 2, 20 सो 2 आणि 100 प्लेसमध्ये आहे 3। तर हा झाला स्टँडर्ड फॉर्म, कळलं। मी एक्सपांडेड फॉर्मचं स्टँडर्ड फॉर्म लिहिला, स्टँडर्ड फॉर्मचा एक्सपांडेड फॉर्म लिहिला, एक्सपांडेड फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म लिहिला, कळतंय। एक्सपांडेड आणि स्टँडर्ड मध्ये फरक समजला, ठीक आहे। मग आपण क्वेश्चन्स घेऊ आणि प्रॅक्टिस करू। चला क्वेश्चन रीड करा। राईट द नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म। आता आपल्याला हा नंबर दिलेला आहे, त्याला आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचंय। प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहायची आणि त्याची सम करायची, ती सम म्हणजेच असते एक्सपांडेड फॉर्म। तर चला मग सांगा मला कसं लिहिणार आहे आपण। आधी मी तुम्हाला वन्स प्लेस पासून लिहायचं शिकवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसं लिहितो, कारण आपण नेहमी वन्स प्लेस पासून नंबर बघत असतो। सो 4 माझ्याकडे वन्स प्लेसला आहे, त्याला थोडंसं इकडे लिहिते मी। सो 4 मी सिंगल लिहिणार आहे, प्लस लिहून घ्यायचं, प्लस 2 माझ्याकडे टेन्स प्लेसला आहे सो 2 0 प्लस 300 प्लेसला आहे सो 300। समजलं कसं लिहायचंय। आता असं लिहून तुम्हाला समजलं, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की लिहिताना इकडच्या बाजूने लिहिलं तरी चालेल। सो 300 + 20 + 4 एक्सपांडेड फॉर्म ऑफ 324। चला आता पुढे। सो हे सगळे 3 डिजिट नंबर आहेत, सो 100 प्लेस, टेन्स प्लेस, वन्स प्लेस मध्येच आहेत, सो आपण डायरेक्टली लिहूया। तर 5 साठी काय लिहिणार तुम्ही, 500 + 30 + 2, बघा 500 प्लेस मध्ये आहे, 3 टेन्स प्लेस मध्ये आहे, 2 वन्स प्लेस मध्ये आहे, बरोबर। आणि त्याला आपल्याला काय करायचे, सम करायची, ऍडिशन करायचं त्याचं। पुढे 6 100 प्लेस मध्ये आहे सो 600 + 1 टेन्स प्लेस, 3 वन्स प्लेस, आला एक्सपांडेड फॉर्म, समजतंय। पुढे 205। आता तुम्ही म्हणताल इथं 0 आहे, आता काय करायचं, अजिबात घाबरायचं नाही, 0 आहे तसाच लिहायचा किंवा सोडून दिला तरी चालतं। सो 2 माझा 200 प्लेस मध्ये आहे, प्लस तर तुम्हाला समजत नाहीये तर 0 आहे त्याच प्लेस मध्ये लिहा, बरोबर। टेन्स प्लेस मध्ये आहे, पुढे 5 वन्स प्लेस मध्ये, पण लिहिताना तुम्ही आन्सर 200 + 5 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल,
समजतंय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला रीड करा. राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला काय दिलंय? एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे नंबरचा आणि तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म लिहायचा. स्टँडर्ड फॉर्म लिहायचा म्हणजे काय करायचं? आपल्याला नंबर लिहायचा. तर नंबर लिहिताना आपण आधी काय करू? प्लेसेस लिहून घेऊ, म्हणजे नंबर लिहायला सोपा जाईल. चला मग आता इथे मी प्लेसेस लिहून घेते 100, 10s and 1s. म्हणजे यामुळे काय होईल? तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म जो काही दिलाय, जर एखादा मिसिंग नंबर असेल, म्हणजे सपोज तिथे 0 असेल, तर तो तुम्हाला पोझिशन्स लिहिल्यामुळे कळेल. चला मग 300 + 70 + 5 इकडून लिहायला स्टार्ट करू आपण. 5 माझा 1s प्लेस मध्ये आहे, सो मी 5 इथे लिहिते. पुढे 10s प्लेस मध्ये 7 आणि 100 प्लेस मध्ये आहे 3. सो 375 स्टँडर्ड फॉर्म लिहून झालेला आहे. सोपं आहे, येईल तुम्हाला. नेक्स्ट चला ट्राय करू. 400 + 9. आता इथे 10s प्लेस दिलेलीच नाहीये आपल्याला, सो 9 1s प्लेस मध्ये आहे, तर मी 9 लिहिते. आणि 4 10s प्लेस मध्ये काहीच नाहीये, इथे 10s प्लेसचा नंबर दिलेला नाहीये, म्हणजे 0 लिहायचा. आणि पुढे 400 100 प्लेस मध्ये आला नंबर 409. समजते? पुढे 230 आणि 9. 9 माझा 1s प्लेस मध्ये आहे, सो 9. पुढे 3 आणि पुढे 2. सो 239 या एक्सपांडेड फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. पुढे 800 + 70 + 4 लिहिणार. 4 मग 7 मग 8. समजते? इझी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म आणि स्टँडर्ड फॉर्म वरती असाही क्वेश्चन विचारतात. बघा, फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे, पुढे एक्सपांडेड फॉर्म सुद्धा दिलेला आहे, पण एक्सपांडेड फॉर्म मध्ये तुम्हाला काही रिकामे बॉक्सेस दिसत आहेत, बरोबर? तर ह्या तुम्हाला हे बॉक्सेस फिल करायचे, ज्या काही ब्लँक्स दिलेले आहेत ते फिल करायचे. तर आपल्याला काय करायचं आहे? ऍक्च्युली स्टँडर्ड फॉर्म वरनं एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे, पण फक्त एक्सपांडेड फॉर्म कुठे लिहायचा आहे? जो तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म दिलेला नाही तोच लिहायचा आहे फक्त. आता इथे बघा 507 हा नंबर आहे, बरोबर? 7 तुम्हाला दिलेला आहे. मग आपण काय करायचं? पहिले सगळ्यात आधी प्लेसेस लिहून घेऊ. वन्स, 10s and 100. बघा 7 माझा 1s प्लेस मध्ये आहे, 0 10s प्लेस मध्ये आहे म्हणून तुम्हाला तो बॉक्स दिलेला नाहीये. 5 माझा 100 प्लेस मध्ये आहे, म्हणजे ही फिल इन द ब्लँक काय असणार आहे? 500. झालं, क्वेश्चनचा आन्सर लिहून झालं. पुढे 195. 100 मला दिलेला आहे, 9 माझा 10s प्लेस मध्ये आहे, सो 90. आणि 5 माझा 1s प्लेस मध्ये आहे, सो 5. समजतंय? पुढे 967. सो तुम्हाला 7 दिला आहे 1s प्लेस मध्ये, बरोबर? 6 दिला 10s प्लेस मध्ये, 60 लिहिलेला आहे, सो 900 प्लेस मध्ये आहे, सो 900. पुढे 432. आता 1s प्लेस मध्ये 2 आहे, 2 दिलेला आहे. 10s प्लेस रिकामी आहे, सो 10s प्लेस माझी इथे, आणि 400 तुम्हाला दिलेला आहे, सो 10s प्लेस 30. समजतंय? याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.